वैभवशाली जीवन जगतो आईबाची पुण्याई. नमस्कार मंडळी, मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SMG रायटर्स. सो आज खूपच छान दिवस आहे, कारण आज माझ्या वडिलांचा म्हणजे माझ्या पप्पांचा सेवानिवृत्ती दिनाचं सेलिब्रेशन आहे ऑफिसमध्ये. सो आम्ही सगळे आज तिकडे जाणार आहोत. तो आजची जर्नी कशी होते ते बघूया. आता सकाळचे 8-8:30 काहीतरी झालेत. नाश्ता करायचा आम्हाला, तो नाश्ता करून घेऊया आणि फटाफट रेडी होऊन प्रोग्रामसाठी निघूया. बघूया प्रोग्राम कसा होतोय ते. तोपर्यंत बघत राहा. थोड्या वेळातच मनोजने इडली आणि वडा आणला होता, सो त्याचा नाश्ता केला आणि नाश्ता करून रेडी होऊन फटाफट आम्ही निघालो. लवकर पोचण्यासाठी आम्ही ह्यावेळेस वेगळ्या रोडने गेलो होतो. अटल टनलने आम्ही गेलो. खूपच सुंदर असा रोड होता. दोन्हीही बाजूला समुद्र आणि मधी असा पूल. खूपच छान वाटत होतं. फर्स्ट टाईम आमचा एक्सपिरियन्स होता. अजिबात गर्दीही नव्हती, सो आम्ही लवकर आमच्या लोकेशनला पोहोचलो. दरवेळेस सगळ्यात लेट जाणारे आम्ही ह्यावेळेस लवकर गेलो होतो आणि कोणीही आलं नव्हतं. गेल्यावरती पप्पा भेटले आणि थोड्या नाही 2 तासानंतर मम्मी आणि आई तिथे आली आणि मग कार्यक्रमाची अशी सुरुवात केली होती. सुरुवातीला सगळ्यांनी पप्पांचं स्वागत करून श्रीफळ आणि मानचिन्ह आणि ट्रॉफी आणि बरंच काही दिलं. सकल मूर्ती संजय वाघमारे यांना विनंती करतो की त्यांना आपले विशेष स्वागत करावं. नमस्कार माझा संजय वाघमारे माझे अधिकारी उपस्थित कामगार बंधू आणि ती वाघमारे साहेबांच्या भात्यांनी आपण महानगरपालिकेच्या सेवेत फार पुण्याचं काम करत आहोत आणि आपण करणारच आहोत. ती 1965 पासून आपण शपथ घेतलेली आहे. ती आपण आतापर्यंत इमानदारीने करत आलेलो आहोत. आपण चांगलीने आपण काम करत आलेलो आहोत आणि ते आपल्याला सतत असंच काम करत राहू. आपली सेवा चांगल्या तसेच सरकार मंत्री संजय वाघमारे त्यांच्या सुनील पत्नी आणि त्यांची आई त्या सर्वांना नमस्कार करतो. आज एकंदरीत हा सत्कार समारंभाचा दिवस आहे. तो एका डोळ्यात अश्रू एका डोळ्यात आनंद अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. आणि आमचा जो संजय आहे, आम्ही भरती झाल्यानंतर त्याच्याबरोबर होतो, त्याच्यामुळे त्याच्या सगळ्या गोष्टी खडाखड आम्हाला माहिती आहे. परंतु अधिकारी वर्ग असे सगळे चांगले बोलत त्याला सांभाळून घेतलं. त्याच्या पत्नीने फार मेहनत घेतली आणि या संजय कांबळे वाल्याचं वाल्मिकी झाले असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, संजय वाघमारे आमचा मित्र भाषे आहे, जास्त बोलत नाही. तो सत्कार समारंभामध्ये काय बोलेल असं माहिती वाटत नाही, पण त्याच्या निमित्तानं मी एक थोडस गाणं तयार केलंय, आपण लक्ष द्यावं. गाणं बघू. प्रेम हे पाहून हर्षित झालो. मत काय म्हणते संजय कांबळेचं मत काय म्हणते? प्रेम हे पाहून हर्षित झालो, प्रेमाला उपमा नाही. प्रेम हे पाहून हर्षित झालो, प्रेमाला उपमा नाही. त्या कामगारांच्या प्रेमाला मला तर वाटे हीच माझ्या सेवेची कमाई.
मला तर वाटे हीच माझ्या सेवेची कमाई, मला तर वाटे हीच माझ्या सेवेची कमाई. थोडंसं या परिवाराचे आहे आमचा परिवार आहे आणि हा सुद्धा दुसरा परिवार आहे. थोडंसं या परिवाराचे भाग्य मला मिळाले, अखंड आयुष्या परिश्रमाचे फळ हे मला मिळाले. वैभवशाली जीवन जगतो, आज वैभवशाली जीवन खरोखर जगतात. त्यानंतर केवढ्या या ठिकाणी फ्लॅट आहे चांगला लिंबर सोसायटीमध्ये, म्हणून म्हणतो वैभवशाली जीवन जगतो आई माझी पुण्याई, मला तर वाटे हीच माझ्या सेवेची कमाई, मला तर वाटे हीच माझ्या सेवेची कमाई. त्या सहकार्यांचे सहकार्य मिळाले सांग सकाळ, तर आपल्या लॉन्डीमध्ये फर्स्ट टीम आणि सेकंड टीम आहे सकाळ संध्याकाळ. सहकार्यांचे सहकार्य मिळाले सांग सकाळ, परिश्रमाचे फळ मला मिळाले. वैभवशाली जीवन जगतो आई माझी पुण्याई, मला तर वाटे हीच माझ्या सेवेची कमाई, मला तर वाटे हीच माझ्या सेवेची कमाई. मी आमच्या वाघमारी दादाला माझ्या सुभाष पत्रिके परिवाराकडून आणि आपल्या सगळ्या भावांकडून भाषाकडून वाघमारी उर्वरित येणाऱ्यांचे आयुष्य सुखाचे समृद्धीचे भातभाडीचे आनंदी जावं अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि ते सांगतो. सॉरी थोडंसं चुकल्याबद्दल. धन्यवाद वकील साहेब. बंधूंनो, सत्यामूर्ती संजय वाघमारे यांचा प्रवास 1988 ते 2026 हा अतिशय खडतर म्हणजे सांगितलं खडतरचा होता. तो हा प्रवास करणं सहसा म्हणजे नशीब लागतं, मोठं भाग्य लागतं. हा तो सुवर्ण क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये आता आलेला आहे. तरी बंधूंनो, यापुढे मी ते पेटकर साहेबांना विनंती करतो ज्यांनी आपले आज आपण या सत्कार समारंभाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात ते सत्कारमूर्ती संजय वाघमारे आणि उपस्थित सर्व कार्यालयीन कर्मचारी आणि सर्व कर्मचारी बंधूंनो, आज आपल्या सर्वांच्या वतीने सर्वात प्रथम वाघमारे परिवाराचा आपल्या पॉवर मांडणीतर्फे हार्दिक स्वागत करतो. आज खरोखर आनंदाचा दिवस आहे. खूप कमी लोक असतात की त्यांच्या आयुष्यामध्ये सेवानिवृत्तीच्या कालावधीमध्ये त्यांची आई उपस्थित आहे आणि सर्वात भाग्यवान हे आज संजय वाघमारे आहेत. नमस्कार. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते. माझं नाव सौ सायली म्हणून जाधव, श्री संजय लक्ष्मण वाघमारे यांची मुलगी आणि कैलासवासी लक्ष्मण कृष्णा वाघमारे यांची मुलगी आहे. इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार. आजच्या दिवशी आपांचं नाव न घेता हा कार्यक्रम पूर्ण होणारच नाही, कारण इथे उपस्थित असणाऱ्या बऱ्याच लोकांनी त्याच्यासोबत काम केलेलं आहे. त्यांनी पॉवर लॉटरीमध्ये जे काही वर्ष दिले ते सगळ्यांनाच आठवणीत असतील. त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, वेगळं होतं, तर वेगळं सांगायची त्यांना गरज नाही. ते आज आपल्यात असते तर त्यांच्यासाठी हा क्षण खूप खास आणि भावूक झाला असता. ते आपल्या स्मरणात नेहमीच राहतील ही अपेक्षा करते. आपण आजचा दिवस वाघमारे परिवारासाठी खूप खास आहे. आज आपण माझ्या वडिलांचा म्हणजे श्री संजय लक्ष्मण वाघमारे यांच्या निवृत्तीचा हा सुंदर क्षण साजरा करत आहोत. हा क्षण अभिमानाचा आहे, आनंदाचा आहे आणि थोडासा भावूक करणारा देखील आहे. माझ्या वडिलांनी लॉन्ड्रीमध्ये आयुष्यातील 38 वर्ष प्रामाणिकपणे, मेहनतीने आणि पूर्ण समर्पणाने आपले काम केले. त्यांच्यासाठी काम हे फक्त जबाबदारी नव्हती, तर ती त्यांची ओळख होती. त्यांनी कधीही आपल्या कर्तव्यापासून मागे पाऊल टाकले नाही. एक वडील म्हणूनही त्यांनी आम्हाला नेहमीच साथ दिली. कितीही व्यस्त असले तरी त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला. माझ्या आईसोबत मिळून आम्हाला योग्य मार्ग दाखवला आणि चांगले संस्कार दिले. त्यांनी आम्हाला मेहनत, संयम आणि आदर याचे महत्त्व शिकवले. आज त्यांच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा पूर्ण होत आहे आणि एक नवीन सुंदर प्रवास पूर्ण होत आहे.
आता त्यांना आराम करण्याची, स्वतःसाठी वेळ देण्याची आणि आयुष्याचा आनंद घेण्याची संधी मिळाली आहे. पप्पा, आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. तुम्ही आमच्यासाठी जे काही केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही नेहमीच आमच्यासाठी प्रेरणास्थान राहाल. तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचे आयुष्य निरोगी, आनंदाने आणि समाधानाने भरलेले असावे. धन्यवाद. जय हिंद. त्यांनी आमच्या घरासाठी कष्ट काढले आणि आम्हाला खूप सपोर्ट केला आणि संसारात बाकीची वर्ष जरी सोडली तरी आता ते माझ्यासाठी खूप काय त्याच्यामध्ये मला बोलायला येणार नाही आणि जमणार पण नाही एवढं, पण त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट केले आणि इथपर्यंत आले आणि आता इथून पुढे त्यांनी खूपच चांगलं आयुष्य जगावं ही अपेक्षा करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना समजावून घेतलं, सांभाळून घेतलं, याच्यासाठी आपले पण आभार. तर अशा प्रकारे प्रोग्राम खूपच जास्त छान पार पडला आणि मग पप्पांनी आम्हाला पूर्ण कंपनी वगैरे दाखवली. आम्ही लहानपणीही खूप वेळा आलो होतो कंपनी बघायला, पण लास्ट टाईम पुन्हा बघायचं होतं मला आणि व्हिडिओ वगैरे काढायचे होते. सो पुन्हा एकदा आम्ही कंपनी बघायला गेलो. चला तर बघूया कंपनी कशी आहे. आतमध्ये एंटर केल्यावरती तुम्हाला इथे दिसतंय की इथे खूप साऱ्या मोठ्या मोठ्या मशीन्स आहेत. पप्पा पॉवर लॉन्ड्रीमध्ये कामाला होते. सो ही बेसिकली लॉन्ड्री आहे. इथे हॉस्पिटलचे कपडे वगैरे वॉशसाठी येतात. सो हा जो टेबल बघता इथे पप्पा बसायचे आणि इथे एंट्री वगैरे करायचे, त्यांचं इथे काम होतं आणि इथे वर्कर्स त्यांचं काम करत आहेत. इथे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या मशीन्स आहेत. त्या नक्की काय काम करतात हे बघूया. तिकडे जातो वाशिंग तो तिकडे नाही आहे. तिकडे गेलं तर मला नाही जमणार. इकडचं तो इकडे काय कपडात हे सर्वात हे याचा इकडे सही तिथे फोरमनचा प्रत्येक वेळेला संजय लक्ष्मण वाघमारे हे इकडचं डिपार्टमेंट वॉशिंग डिपार्टमेंट आणि संभाग त्यातल्या जाऊन प्रभारी म्हणून 1-1.5 वर्ष त्याची जागा. तर आम्ही बी आता तिकडे आहे ना प्रभारी म्हणून आम्ही काम केलं करतो. तुम्ही किती आहे हा इकडे काळे दोन इकडे असतात. सकाळी काळे असते. आता सकाळी हा होता, आता संध्याकाळी काळे असणार. हे बघ आता हा लक्ष्मण इथे काळे 2 फोरमन सकाळ संध्याकाळी. कपडा पिळला जातो पूर्ण स्पीडला. जसं 16 स्पॉट मोकळे हे एकदम विमानासारखं पडतं. कोणतरी तिकडे चालू आहे. एवढं पाणी इथून बाहेर आहे. हा ब्रेक आहे. इकडे तिकडे हा ब्रेक घ्यायचा. त्याच्यामुळे तो 1965चा आहे. ब्रिटिश लोकांनी ना मुंबई महानगरपालिकेच्या हायड्रो भेट दिली. 1965 पासून तेच चालतात. ते त्याला कधी गंजलं नाही की काय नाही. हे दोघं हे इंडियन आहे. त्याच्यामध्ये कपडा वॉश केला जातो. हाताने कपडा टाकायचा, सोडाचा टाकायचा, स्टीम द्यायची. 100 डिग्री सेल्सिअसला कपडा पकडा जातो पूर्ण. 100 डिग्री रोग वगैरे सर्व वेगळं लागतं. हे मॅन्युअल आहे.
त्याच्यामध्ये कपडा लोड केला अजून मला गंज नाही काय नाही कोणतं मटेरियल वापरलंय माहिती नाही त्याला बाजूला ठेव. नवीन आले त्यांना ऑफर नाही काय पासष्ट याच्यावर तर सर्व जमत सांगते आपली एक आहे उद्योग कंपनी पासष्टची घेरवर आहे आणि याचा घेर आहे ती घेर टाकायला लागतं घेरवर तो उचलला जातो आणि बसला जातो आपण नाही काही गर्दी नाही काय हवेवर तो रोड म्हणतात फ्रेश होतो पण हा याच्यामध्ये जेवढा कडक पण आहे ना त्याच्यामध्ये एवढा आहे गरम किती होत आहे त्यांना किती त्रास होत असेल. सो इथे तुम्ही बघताय ही मशीन आहे. याच्यामध्ये बेडशीट्स चादर वगैरे धुवून झाल्यानंतर प्रेसला लावण्यात येत आहे. त्याचं काम चालू आहे. इथून पुढे जी दुसरी मशीन आहे त्याच्यामध्ये डॉक्टरांचे कपडे जे ॲप्रन वगैरे डॉक्टर घालतात ते प्रेस करण्याचं काम इथे चालू आहे. डॉक्टर घालतात त्यांनी पायजामा त्यांचे कपडे त्यांना प्रेस करून द्यावी लागतात ऑपरेशनमध्ये आहेत ना साफ एकदम पाहिजे नाही बेडशीट वगैरे आहेत ना ते पाठी करतात त्याच्यावर नाव ते कपडा लावला ना इकडे 10 मिनिटांनी सुटून बाहेर आहे ना दहा मिनिटांवर आतमध्ये 10 आणि तो कंगणार पकडा त्याचा तो ओला टाकायचा मग सुकायचं म्हणजे खोलली की स्वतः बंद होते. आम्हाला असं कनेक्शन आहे कनेक्शन झालं की बंद होतो आणि असं आपल्याला ऑटोमॅटिक लाईट बंद होणार स्वतः बंद होते. ही शेवटची मशीन हे कर शेवटची मशीन राहिली आहे. ब्रिटिशांनी दिलेली शेवटची मशीन राहिली ड्रायर. काय मशीन आहे पण हे शॉर्ट कसं होतं म्हणजे कोणत्या कंपनीचं येते किंवा कोणत्या हॉस्पिटलचं येते स्टार्टिंगचा फॉर्म होतं. पहिला गट्टा आला ना तर तिथे हे होतं मग तिथून ते सोडले जातात बेडशीट वेगळं केलं जातात एक त्याला वेगळं केलं जातं येतं तेव्हा एकत्र येतं. एकत्रच येतात मग आपण तिथून पाठवून करतो. मग आता हा इथे हा टेपचा लावला आहे मग तिथे संपला किंवा इथे सेम संपला तर टेप लावली जाते म्हणजे त्याच्यावर लिहिलेलं असतं. म्हणजे आपण लिहितो एक चिठ्ठी लावतो एक स्क्रीन लावतो त्याला कासणी आणि वेगळं लिहितो हा टेप 24 तारखेचा तो संपला मग दुसरा आपण सांगून चालतो सकाळी आले त्यांना पाठवावे लागतात की कसं. ऑटो घेतले उद्या सकाळी गेलो पाहिजे ते नायर सांग रोजची डिलिव्हरी आणि नगेची होऊन आठवड्यातून एकदा आणि कुपर राजावाडी हे म्हणजे 1 दिवस आड करून द्यायला लागतो
पूर्ण मुंबईचे 52 हॉस्पिटल आहे माझं दोन मिळून. मुंबईच्या 52 हॉस्पिटलचे कपडे खूप आहेत. सोमवारी इकडून लास्ट, मंगळवारी मानपूर, बुधवारी इकडे सबरमती वगैरे आतमध्ये रोज हो. गुरुवार चारकोप, कांदी, बोडवली लास्ट. हां, बोडवली लास्ट दहीसरपर्यंत हॉस्पिटल आहे. कारण माझे जेवण सर्व कपडे इकडे येतात. ते 2 व्हॅन असतात, कपडे घेऊन जातात. हां, घेऊन जायचे, घेऊन यायचे. मग नंतर मग परत धुवायचे. तरी 12,000 केक नाही सांगितलं 4-4 हजार तो 12,000 झाला. आणि इतर बाकी दोन वगैरे 3-4 हजार आहे. 15,000 कपडा होता. कपडा वगैरे काही डोक्यात घ्यायला लागतात. या इकडे. Tying, tracing. आता ही वरती प्लेन आहे. कपडा बाहेर जाणार नाही अशी इकडे कपडे इस्त्री. सहा मशीन आहे. या नंतर आलेलं नाही. या त्यात इलेक्ट्रिकवर आहे. इलेक्ट्रिक गरज नाही. हो या याची प्लेट वरती, त्याची प्लेट वरती आहे आणि त्याची खाली 2 वेळा लावलं. ते बटन दाबलं ते बघा. ते बटन खाली फक्त हे बटनावर पण त्याचा पायावर. त्याचा टायमर आहे, त्याला टायमर नाही. यांना टायमर लावलेली 3 मिनिटं मॅन्युअल आहे. त्याला नाही गरज नाही तशी. आणि इकडे मी डॉक्टरला स्वतः डॉक्टर तो हॉस्पिटलचा डॉक्टर जम्स जावे म्हणून गरम होतं ना पाणी. 100 डिग्री तो पाणी पण उघडायचं अगोदर यायची. सहाला अर्धे आणि इथे येऊन नाश्ता करायचा. दूध आणि चपाती सोडून काय घडतो आहे. ये इथे ना. हा चल. हा आलो तो. त्याच्यामध्ये बेडशीटचे कपडा बसतो. पिळाही लागतं, दोन्ही होतं. आणि त्याच्यामध्ये फक्त वॉश होतो आणि त्याच्यामध्ये पिळा दोन्ही येतो. इकडे इकडे या. 150 किलो 120 कॅपॅसिटी आहे. केम हॉस्पिटलचं आहे. हा वेगवेगळ्या हॉस्पिटलचे कपडे आहेत. केम हॉस्पिटल आहे पण लक्षात आलं त्या तारखेला त्या मोठ्या आहेत. त्या मोठे आहेत. त्या आत्ता आल्या त्या
कपडे इकडे आला की पहिला ते इथे चेक केला जातो आणि मग तिथे त्यांची एंट्री होते की किती कपडा आलाय काय आलाय. एकशे एवढे आयटम आहेत हॉस्पिटलचे एवढे आयटम आहेत. कॅटेगरी देते किती किती आलेत ते. किती बेडशीट वुलन ब्लँकेट कॉटन ब्लँकेट पासून सर्व एवढे आयटम लक्षात ठेवायचं असतं. तेव्हा कोणता कपडा आला का हे एवढे हॉस्पिटल प्रमाणे आहे. हा हे राजवाडीचा एवढा लॉट आलेला आहे. प्रोग्राम खूपच छान झाला आणि तिथून आम्ही निघालो. म्हटलं नायगावला आलो तर डोसा खाऊन जाऊया, पण डोसावाला तर बंद होता. सो आम्ही तिथेच बाजूला आम्ही लहानपणापासून ज्या बेकरीमध्ये जायचो त्या बेकरीत गेलो. तिथे बटर खारी खूपच सुंदर मिळते, खूपच छान मिळते. सो खारी घेतली आणि मग निघालो. 6-6:30 झाले होते जेव्हा आम्ही निघालो आणि पुढे अचानक ट्रॅफिकमध्ये फसलो. गेले 2 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो. किती वेळ झालं ट्रॅफिक काय पुढे पुढे जात नाही आहे. आणि साहेब बोलत आहेत माझे पाय दुखायला लागले की ऑटोमॅटिक गाडी असती तर चाललं असतं. मला चालवायला आली असती तर मी आतापर्यंत घरी पोहोचली असती. मी चालवेल माझ्या घरी स्वतःच्या पोहोचली असती. कसा नसता कासवासारखा चालवते गाडी. सो अशा प्रकारे सेवानिवृत्तीचा दिवस पार पडलेला आहे. दादरला खूप दिवसानंतर जाऊन आलो आणि आता घरी जाण्याची पुन्हा वेळ झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.